दादू काय बघतस? मग चॅनल सबस्क्राईब कर. तू आवडी केळी खातो सगळ्यांच्या हातात. नाही नाही सर्दी नाही होणार. हरे राम गो राम 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 नमस्ते रुद्रमन्यो दोदके नमः मारुतियामुदते नमः जाते रुद्रशिवांगदूर गौरा भावगात्री दयानत्वादंतमया गिरिसंदा विजागते जाविकं गिरिसंदा शिवांगृता कुर्माय तुमसे प्रगंजगला. आमच्या नंतर काय नियम आपले असतील आणि काय नियोजन असते? नियोजन शर्यती क्षेत्राचा विषय घ्यायचा आहे का? नको घेऊ. नाही राहू द्या, घेतला तरी काय हरकत नाही. याच्यानंतर बिंदोड मध्ये जो आज टॉपला थांबा देवाच्या चरणी घे ना विषय घे ना. काय घेऊ का नको? घे ना काय ना घे ना. भोलेनाथच्या चरणी आज भोलेनाथचा आशीर्वाद भेटलाय आपल्या मथुरला, तर पुढचं काय नियोजन? नमस्कार मित्रांनो, आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. मित्रांनो खूप दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही, कारण थोडंसं काम भेटलं तुमच्या ज्योतिताईला आणि त्या कामात बिझी असल्यामुळे कसं हे ब्लॉग बी आता तर खरंच जमत नाही, घरचं काम बाहेरचं काम. तरीसुद्धा चला आज आपण एक तुमच्याकडे खास ब्लॉग मी दाखवणार आहे. कारण आज आपल्या अंबरनाथ तुम्ही राहुल पाटील यांना ओळखतातच, सगळेजण त्यांना ओळखतात आणि खास करून त्यांचं नाव मथुरच्यामुळे झालेलं आहे. आणि मथुरला मला पण बघायची खूप इच्छा होती. तर आमच्या अंबरनाथमध्ये मथुर येणार आहे शिव मंदिरावरती. तर आता मी तिकडेच चाललेली आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच मी मथुरला दाखवणार आहे. सो चला, राहुल पाटील तर आपल्याला भेटलेलेच होते, त्यामुळे त्यांना तर मी तुम्हाला दाखवलंच, पण मथुरला नव्हतं दाखवलं. तर चला मग तुम्हाला मी आज मथुरला दाखवते. चला मग आपण लगेच भेटूया जाऊन मथुरला. तर मित्रांनो हे आमचं मंदिर बघा, आणि आता पावसाळ्यात एकच नंबर दिसेल. तर चला आपण जाऊया तिकडे. मथुर आहे आणि मथुरच्या सोबत गर्दी पण तेवढी जमा झाली. तर चला आपण तिकडे जाऊया. तर फायनली आपल्या राहुल पाटील यांचे मथुर यांच्याशी माझी भेट झाली आणि प्रत्यक्षात मी पहिल्यांदाच बघते त्याला. असंच आपण व्हिडिओमध्ये त्याला खूप वेळा बघितलेलं आणि प्रत्यक्षात आपण पहिल्यांदाच त्याला बघतोय. सोबत आपल्या शिव मंदिरावरती आलेला आहे मथुर. अशी ना होती सरकराय शरानांते शुद्धोदकदानं समर्पया. पानी है ना उधर? शिवा हाथ दो. मालियादीन सुगंधीनि मालियादीन वे प्रभु. हाँ भयाहृतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृहीतां मा वेणपत्रं समर्पयामि. त्रिगुणात्मकाकारं दिनेशं जातिधायकं दिजन्मता कुशंगार भी पुष्पमालां समर्पयामि श्री भगवते शिवाय नमः. धूपमाग्रापयामि वनस्पतिं अग्र्या सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. धूपान्ते प्रत्यक्षदीपं दर्शयामि चन्द्रमा मनसो जातचक्षुर्भुजो जायता सूत्रास्वायुष्य प्राणस्य मुखादग्निर्जायता. ॐ धूर्वसि धूर्वधूर्वन्तं धूर्वतं ज्योत्स्वा धूर्वतितं धूर्वयं वयं धूर्वा महादेवानां वसितमं वसितमं दुष्टतमं देवहूतमं मा. धूपान्ते प्रत्यक्षदीपं दर्शयामि दीपान्ते नैवेद्यं निवेदयामि. हरे राम गो राम राम नमस्ते रुद्रमन्यो दोदके नमः मारुतियामुदते नमः जाते रुद्रशिवांगदूर गौरा भावगात्री दयानत्वादंतमया गिरिसंदा विजागते जाविकं गिरिसंदा शिवांगृता कुर्माय तुमसे प्रगंजगला. सेवे नमस्वाद्वा गिरिराजावनमते जदाना सर्वाभिजगते जगतं सुमनादते तुमतापदभवदेभ्यो विकाका आये दशरवं. संतु मनोरथा
आजच येणार होतो तर इकडे राहुल भाईंचे फॅन बघा केवढे आलेले आहेत. हे सगळे राहुल भाईंचे मथुरचे फॅन आहेत जे भेटायला आलेले आहेत राहुल भाईंना. या लक्ष्मी दिव्य गजेंद्र देव नको कोणाला. तर आमच्या वहिनी पण इकडे आहेत. तर कसं वाटतं आपल्या मंदिरात मथुराला इथं? छान वाटतंय. खूप फॅन पण आले त्याचे त्याला भेटायला. आणि आतापर्यंत आपण तर टीव्हीतच बघितलं असेल मथुरला. मी सुद्धा टीव्हीतच बघितलं. म्हणजे राहुल भाईंना आपण भेटलेलो पण मथुरला नव्हतं बघितलं. आता जवळून आम्हाला बघायला भेटलंय. तर थँक्यू दादांना बोलायला लागेल कारण दादांनी बोलवलंय त्यांना खास करून. तर मी दाखवते नंतर आपल्या ब्लॉगमध्ये. हे बघा त्याची प्रदक्षिणा चालू आहे इथे मागे. प्रदक्षिणा झाल्यावरती आपण मथुरच्या सोबत फोटो काढूया एक इम्पॉर्टंट. खूप आवडीने केळी खातो सगळ्यांच्या हातात. नाही नाही सर्दी नाही होणार. तर मथुर सोबत सेल्फी काढण्यासाठी एवढी गर्दी झाली इथे. जाम गर्दी आहे. मथुर पण दिसलंच चालले आता. तर मथुरचा अभिषेक झालाय आणि त्या अभिषेक झाल्याच्या नंतर आता इथे भोजन पण ठेवलेलं आहे. स्वतः राहुल भाई सगळ्यांना वाढताय जेवण. भोलेनाथच्या आशीर्वादाला आलाय. कसं काय नियोजन काय सांगा? सर्वप्रथम जय भोले आणि महादेवाच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या चरणी माझा हा नंदी हा मथुर आज आलेला आहे. तसेच आज परमेश्वर पाटील दादा यांनी आज शिवमंदिरामध्ये आम्हाला बोलवलं आणि इथे मथुरचा आणि माझं आमचा अभिषेकसुद्धा करून दिला चांगल्या पद्धतीने. आणि जे इथले भट होते भटांनी पण चांगल्यापैकी आमची पूजा केली, अर्चना केली. खूप आनंद वाटला. आज या अंबरनाथकरांचा प्रेम, आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद आणि हे सर्व जेवढे मित्रपरिवार आहे आज यांचा उत्सव बघून या अंबरनाथवाल्यांचा खूप आनंद वाटतोय. कारण की आज मलासुद्धा आज जो महादेवाचा वाहन आहे आज त्या वाहनाला प्रत्यक्षात देवानी त्याच्या दरबारात बोलवला आणि आशीर्वाद दिला. आज खूप सारे मी अभिनंदन व्यक्त करतो दादाचे. आणि आमच्या ताईसुद्धा आहेत त्यांच्या मिसेस. आज त्यांनी इथे बोलून खूप चांगला उत्सव साजरा केला. त्यामुळे खूप आनंद वाटतो इथे येऊन. विशेष ना भंडारा पण झाला आणि एक असतं ना मथुरचे फॅन्स असतात कुठं ना कुठं आज त्यांना पण काहीतरी झाला. आता मथुरवर सगळ्यांचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे आणि त्याच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि जिथे जिथे देवस्थान आहेत नक्कीच आवर्जून मी तिथे जात राहतो. आणि तिथे आता ताईसुद्धा आलेल्या आहेत आमच्या. ताईनीसुद्धा खूप म्हणजे इथे बोलून मला खूप आनंद वाटतोय. तर त्याला आज आमच्या या कल्याण डोंबिवलीमध्ये अंबरनाथमध्ये इथे मान सन्मान भेटतोय. आणि त्यांच्यामुळे इथे आज बघताय आपण का इथे जेवणाचा प्रोग्राम ठेवला आहे. भंडारासुद्धा आहे. मी सुद्धा भंडाऱ्याचा लाभ घेतला एक प्रसाद म्हणून. मथुरने सुद्धा घेतला. तर खूप आनंद वाटतंय आज. आणि असंच कार्यताई तुमच्या हातातून होऊ द्या. दादांना सुद्धा मी सांगतोय कारण की देवाचे जे कामं असतात आपण करू तेवढे कमीच आहेत. आज तुमच्या माध्यमातून इथे या सगळ्या गोष्टी जेवणं भोजनाचं प्रोग्राम वगैरे
बघूस त्याच्यानंतर देवाची सेवा करायला भेटते. म्हणजे भाग्याचं मी भाग्यच समजतो. हे सर्व नशीबवाल्यांना भेटतं. तुम्ही खरोखर ताई खूप नशीबवान आहेत आणि आज हे सर्व प्रोग्राम केलं आणि एवढे सर्व अंबरनाथचे जेवढी लहानापासनं आजोबांपर्यंत सगळे इथले फॅन फॅमिली असणार सर्व आले इथे. तर खूप आनंद वाटतो. मथुर जिथे पण निघेल ना एक दिवसभर चर्चा असतं आज मथुर कुठं जाणार. आणि आज तुमचा सकाळी बॅनर पडलेला मथुर अंबरनाथ शिवमंदिरला येते. भरपूर सारी चर्चा झाली आज पण. अक्षरशः जिथे जिथे मला बोलवला जातो आणि नक्कीच मी जातो आणि एखाद्या वेळेस मी एखादा शब्द दिला तर तिथे प्रामाणिकपणे पोचतो. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये पण एखादा शब्द गेला मग गेल्यानंतर तो मागे वळून कधी बघत नाही आणि बघितला नाही. त्यामुळे आज इथपर्यंत आहे आणि यांच्या प्रेमापोटी आज इथे आलो आणि मला सुद्धा खूप आनंद वाटला. आतमध्ये एवढा चांगला अभिषेक करून दिला तर मी विचार पण नव्हता केला. आज माझी फॅमिली पण माझ्यासोबत आली असती पण मला एवढं काय माहीत नव्हतं एवढा सुंदर प्रोग्राम होईल आणि चांगला प्रोग्राम होईल. त्याच्यामुळे ना आजच स्कूल चालू झाल्या मुलांच्या. इथं माझ्या वाईफला सुद्धा माझ्या लक्ष्मीसुद्धा इथे घेऊन आलो असतो आणि चांगल्या रीतीने माझे फॅमिलीसोबत मी इथे अभिषेक केला असता. पण पुढच्या टायमाला आम्ही नक्कीच येऊ. ताई असाच आम्हाला अभिषेक करायला द्या. खूप आनंद वाटला. लोक जमली भरपूर आणि मथुरचं जसं स्वागत होतो त्याच प्रकारे आज सुद्धा स्वागत झाला. आणि आपल्या माध्यमातून काय सांगतात आमच्या नंतर काय नियम आपले असतील आणि काय नियोजन असतील. नियोजन शर्यती क्षेत्राचा विषय घ्यायचा आहे का? नको घेऊ नाही राहू द्या. घेतला तरी काय हरकत नाही. याच्यानंतर बिंदोड मध्ये जो आज टॉपला थांबा तेही घेऊ. देवाच्या चरणी घे ना विषय घे ना. काय घेऊ का नको घे ना. भोलेनाथच्या चरणी आज भोलेनाथचा आशीर्वाद भेटलाय आपल्या मथुरला. तर पुढचं काय नियोजन असेल आपलं? सदैव भोलेनाथचा आशीर्वाद असणारच मथुरवर, माझ्यावर आणि पूर्ण या फॅन फॅमिलीवर आणि पूर्ण अंबरनाथकरांवर. आज मथुर महाराष्ट्रभर सगळ्यांचा प्रेम घेतोय. आज तो चांगल्या रीतीने स्पीड लावून तो प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येकाचे मन जिंकतो. त्यामुळे आज मी इथे आहे आणि मथुरने खूप उंचावर नेला आहे मला. मथुरकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पूर्णपणे सगळ्याच अपेक्षा पूर्ण केल्या. फक्त आता या सर्वांचा प्रेम या सर्वांचा आशीर्वाद यासाठी आम्हाला जगायचं आहे आणि यांच्यासाठी कार्य करायचं आहे ना. राहिला मैदानाचा विषय मुंबईमध्ये आता पाऊस जो निसर्गाचा देण आहे ते काय आपल्या हातात नाही आहे. सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जे बोलत असतील आमची गाडी आज टॉपमध्ये पळते. जी गाडी मुंबईमध्ये मरत नसेल त्या गाडीचा पराभव करण्यासाठी मथुर दोन्ही साईडनं तयार आहे. फक्त मैदान पडू द्या आणि कोणीही असू द्या त्यांच्यासोबत आम्ही एक मैत्रीपूर्वक चांगली लढत बघायला भेटेल या पावसाच्या जाता म्हणजे आपला आज या वर्षाचा तर इकडे आपण मथुर यांना भेटायला आलो पण आपल्याला हे मच्छिंद्र दादा भेटलेले आहेत आणि आपले सागरी कोळी समाजातले आणि चांगलं काम करतात. बैल म्हणजे जेवढे पण बैल आहेत त्यांच्याबद्दल ते सांगतात, माहिती देतात. तर त्यांच्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कोणतं चॅनल आहे? ट्रिपल एम वर्ल्ड. थँक्यू दादा, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं मला. तुम्हाला भेटून पण खूप चांगलं वाटलं. आता मथुरच्या पण तुम्ही खूप मोठ्या फॅन आहेत आणि राहुल दादांचं आणि तुम्हीच नेहमी एक उत्सवापासून असतं. त्याच्यामुळे आज तुम्ही पण इथं आल्या त्याच्याबद्दल तुमचा पण धन्यवाद. थँक्यू. चला आता तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला मथुरला भेटून? ॲक्च्युली मला तर खूपच छान वाटलं. इथे मथुर आमच्या शिवमंदिरामध्ये आलेल्या आणि मला खरं त्याला भेटायचं होतं. बोललेले आमच्या घरी या, बिंदास भेटा. पण आपल्या इथे तो आला आणि मला खरंच आवडला आणि माझ्या प्रेक्षकांना, माझ्या चॅनलच्या प्रेक्षकांना पण मथुरला बघून खूपच चांगलं वाटलं असेल. तर जर तुम्हाला मथुरची व्हिडिओ ही आवडली असेल तर लगेच कमेंट्स करा आणि लाईक शेअर पण करा आपल्या चॅनलला. चला बाय.